तर तो कसा असावा, तर तो मात्र पुष्कर सारखा असावा. अचूकरित्याची मात्र कामगिरी बजावली. आपल्या संघातून जर बघायला गेलं तर बाकी खेळाडू काय करतात त्याच्याकडे पाहत नाही. आपल्याला काय करायचं आहे ह्याच्याकडे मात्र जास्त लक्ष दिलं जातं. गोलंदाजी म्हणा, फलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, आपली भूमिका मात्र चोख पार पाडत असतो. मात्र मैदानाच्या आतमध्ये पुष्कर त्याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण मात्र त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. आजची मॅच मात्र ही रंगली जाईल आणि जी मॅच विजयी करेल मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. तत्पूर्वी आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. पुष्कर गोलंदाजी ट्रॅकवर समोर असेल अनुभवी असा फलंदाज निरंजन दादा आणि एका बाजूला गोपाल सोनी. आणि प्रेशर आहे हे थोडं, कारण जर बघायला गेला ना तर समोर बॅटर असला का मात्र पहिला चेंडू कशा रीतीचा रिलीज करावा याकरता थोडा प्रश्न असतो. आणि हरकत नाही, पहिला चेंडू मात्र टाकला जाईल पहिल्या षटकातला. मॅच होईल स्टार्ट. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जात आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटमध्ये त्या ठिकाणी खेळला. तत्पूर्वी एक धावा संघाचं खातं खोललं जात आहे. स्कोअर कार्डवर लागले जातात एक अतिशय सुरेखरित्या. कारण माहिती आहे गोलंदाज जेव्हा हवी असतो ना त्यावेळेला थोडं संयमाने खेळ खेळणं गरजेचं असते. त्याचकरता आपण पाहिलं की एक धावा अंकित केली आणि एकच्या मदतीने आपण पाहू शकाल फक्त आणि फक्त एक लागली जाते. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या अचूक टप्प्यावर मात्र हाताळला. आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर कारण पुष्कर मात्र चांगली कामगिरी करतोय, कारण त्याच्याकडे ही क्षमता आहे. कारण जर बघायला गेलं तर कालपासून भन्नाट अनुभव देखील आला असेल की कशा रीतीचा नाईटचा मॅच रंगला जातोय. तर गोपाल ऑन स्ट्राईक आहे. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. थडम्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी बब्बूल आहेत, जितेश आहेत, चुकी करणार नाही, चांगल्या रीतीचा फील्ड केला. तत्पूर्वी चेंडू मात्र देखील परतवला जातोय. एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने दोन धावा स्कोर कार्डवर लागले जातात. एकेरी धावा देखील येत आहेत, कारण जसं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे, तसंच स्कोर कार्डचा विचार केला तर एकेरी धावाने तुम्ही मजबूत स्थितीमध्ये पोहोचू शकाल. आणि तेच प्रयत्न मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आणि वॉरियरच्या संघाकडून केला जातोय. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, परंतु पाहिलं काय सुरेख रनिंग द विकेट यावेळेला आपण बघायला भेटलं. चांगल्या रीतीचा फील्ड देखील केला आणि तत्पूर्वी लगेच मात्र थ्रो देखील ॲक्युरेट थ्रो यावेळेला आपण पाहिलं. आणि चांगल्या रीतीचा खेळ मात्र रंगला जाईल. येत्या काळात जर बघायला गेलं तर हा संत गतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जात आहेत, परंतु जशा मात्र षटक हाताळल्या जातील आणि जशी स्कोर होईल तसा मात्र रोमांचक सामना नक्कीच हा ठरला जाईल. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अतिशय मात्र जर बघायला गेलं तर ॲक्युरेटरित्या चेंडू हाताळला जातोय. वाईट एसटीला मात्र धरून हा चेंडू हाताळला गेला. 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर पहिल्या षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 3 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या रीतीचा मात्र खेळ या मॅचमध्ये रंगला जातोय. यावेळेला काय कमालीचा फटका, चेंडू कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी प्रशांत आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो पण चेंडू थांबणार नाही, निघून गेला. मात्र चौकारा करता मात्र टाळ्या झाल्या पाहिजे या क्षेत्ररक्षणाकरता. प्रयत्न चांगले होते परंतु यश मात्र भेटलं नाही. 4 आणि या ठिकाणी वैभव सांगतात की हा झेल जर झाला असता ना तर बेस्ट फिल्डर कोण असता तर तो प्रशांत बदाने असता, परंतु झाला नाही. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, प्रयत्न एफर्ट्स मात्र 100% दिलं, परंतु यावेळेला नशिबाची साथ म्हणायला हरकत नाही आणि वॉरियरच्या संघाने च्या बाजूला आहे. यावेळेला देखील कमबॅक करून दिलं जाते. चौकार ज्या वेळेला येतोय त्यानंतर लगेच मात्र पुष्कर कमबॅक करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कम ऑन डीजे. ठेंगडेचे गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला दर्शन, मात्र ज्याने अंडरम बॉक्स गेम
गाजवण्याचा किताब कोणाकडे असेल तर तो म्हणजे दर्शन आणि त्याचे मोठे बंधू म्हणजे रुपेश. परंतु यावेळेला ऑलराऊंडरमध्ये देखील कमाल करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय यावेळेला षटक हाताळण्याकरता दुसरं, कारण हा क्रिकेटचा वेड आहे आणि क्रिकेटचा वेडा करता मात्र दर्शन मात्र वेडा आहे. यावेळेला अक्कोटपर्यंत चेंडू, आता मात्र सन्मान दिला जाणार आहे. चेंडूला पाठवून दिला जाते आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कमांडेचे. टँगडीचे आणि जसं म्हटलं मी की दर्शन क्रिकेटच्या खेळासाठी वेडा आहे, तसं मात्र निरंजन दादा यांनी देखील सांगितलं की माझं तितकंच प्रेम देखील क्रिकेटवर आहे. मी देखील क्रिकेटसाठी वेडा आहे आणि त्याने लगेच षटकाराला परिवर्तन केलं. जसा चेंडू आला तसा पाठवून दिला. एक पहिलाच चेंडू मात्र षटकाराकरता कन्वर्ट केला. आणि यावेळेला काय कमालीचा फटका खेळला जातोय. अगदी शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताळला, अर्ध्यावर टाकला, मात्र जर बघायला गेलं तर पूर्णपणे फायदा घेतला जातोय. यावेळेला स्कोरकार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय मजबूत स्थितीमध्ये मात्र अनेक वॉरियर संघ. यावेळेला देखील बॅक टू बॅक 2 षटकार. कमॉन डीजे. टँगडीचे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यस, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मात्र नवीन बॉल घेतला जाईल, कारण जे नियम आहेत त्याचं मात्र पालन केलं जात आहे. आणि यावेळेला मात्र नवीन चेंडूनेच मात्र दुसरं षटक हाताळला जाईल. तत्पूर्वी मॅच बॉल देखील आला. हरकत नाही, हा क्रिकेटचा खेळ आहे आणि चेंडू जाणार चेंडू येणार, पण कधी कधी अपेक्षा असेल त्या ठिकाणी देखील चेंडू येत नाही. परंतु यावेळेला कमाल करतोय फलंदाजी. यावेळेला चांगला चेंडू, मान दिला जातोय, सन्मान दिला जातोय यावेळेला या चेंडूवर. आणि चुकी केली की काय? यस, आणि चुकी केलाय. गोपालला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जातात एक गडीच्या मोबदल्यामध्ये. कमॉन डीजे. चला, नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती असेल. आणि साजन गरत जिथे कुठे असतील त्यांना विनंती असेल की तुमचे ओमसाई संघाचे कर्णधार, ओमसाईचे ओनर मात्र या ठिकाणी बोलवत आहेत. ही विनंती असेल, या तुम्ही. साजन गरत त्यांना विनंती असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश. यावेळेला स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. दर्शन मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे दुसरं षटक हाताळण्याकरता. अगदी अकोटपर्यंत चेंडू हाताळले आणि मोठे हिट
यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका स्टंपांच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. आता मात्र प्रेशर असेल गोलंदाजावर, कारण बघायला गेलं तर 21 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. धावा मात्र अतिशय चांगल्यारीत्या मात्र बनवल्या जात आहेत, कारण एका बाजूला जर बघायला गेलं तर नीरज दत्त चांगली कामगिरी करतोय. यावेळेला फुल टॉस, यावेळेला चेंडू थांबणार नाही. टाटा हॅलो बाय बाय करत आउट ऑफ दी पार 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. दर्शन यावेळेला महागडं ठरतोय. तब्बल 3 षटकार खातोय. प्रेशर आहे या गोलंदाजावर. यावेळेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो. अगदी समोर चेंडू पडला आणि तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अतिशय मजबूत स्थितीमध्ये आणि वॉरियर संघ मात्र काय कमालीची फलंदाजी करतोय. 11 चेंडू मागे जर स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जातात. आणि व्हॉलंटियर्सला विनंती असेल, जो बॉल गेलेला आहे तो लगेच मैदानामध्ये पुरवा देखील विनंती असेल. उर्वरित शेवटचा चेंडू टाकला जाईल दुसऱ्या षटकातला. निरंजन दादा ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेला पॉईंटच्या रिझनमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागले जातात. तत्पूर्वी आपण संधी द्या डीजेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चेंडू आलेला आहे मॅच बॉल. मात्र चेक करून मात्र चेंडू त्या ठिकाणी गोलंदाजाकडे देतील त्याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण येत्या काळात जर बघायला गेलं तर तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर पुष्कर येतोय. 28 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. कमबॅक करणे गरजेचं असेल आणि या ठिकाणी गोलंदाज पहिला चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या रीतीचं फील्ड केलं आणि महेशला परतावलं मात्र तंबूच्या आसरेला. काय घडतंय, कारण जर बघायला गेलं तर गरज नव्हती परंतु परतावा लागेल यावेळेला तंबूच्या आसरेला रनआउटच्या रूपामध्ये. कमांडेचे थँक्यू डीजे. आणि महेश मात्र चांगली कामगिरी करून तंबूच्या आसरेला परततोय. 1 षटकार लगावला. स्कोर कार्डचा विचार केला 29 स्कोर कार्डवर लागल्या जाते. पहिला चेंडू मात्र चांगल्या रीतीचा हाताळला. विकेटचं होते पतन. महेश मात्र तंबूच्या आसरेला परतला जातोय. आता जर बघायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चला थोडंसं स्पीडअप असू द्या. दोन्ही संघाला विनंती असेल, एका बाजूला आणि वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला रॉकस्टार. यावेळेला पुष्करने पहिल्या चेंडूवर कमाल केलाय. 1 धावा अंकित केली परंतु रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतवलं. यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू खेळून काढला जातोय. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 30 स्कोर कार्डवर लागले जातात. अतिशय सुरेखरित्या मात्र ही कामगिरी या ठिकाणी केली जाते. 30 बनवल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर अजूनही तिसरं षटक मात्र मार्गस्थ आहे. समोर जर बघायला गेलं तर वैभव खानसोडे यावेळेला ऑन स्ट्राईक असेल. हा देखील तितकाच ताकदीचा फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला सॉफ्ट हँडने अतिशय ॲक्युरेट मात्र चेंडू हाताळला गेला. मात्र सन्मान दिला जातोय, कारण वैभवला माहिती आहे हा ज्या ताकदीचा गोलंदाज हवी आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला मात्र सन्मान देणं गरजेचं आहे. अतिशय सुरेखरित्याचा चेंडू टाकला. मात्र प्रॅक्टिस करतोय मैदानाच्या आतमध्ये की या चेंडूवर अशा रीतीचा फटका खेळणं गरजेचं होतं, परंतु संयम राखलं. परंतु येत्या काळात जर बघायला गेलं तर संयम आता देखील ठेवलंय, परंतु पुढच्या षटकामध्ये काय घडलं जाईल,
कारण पुष्कर अक्षरशः गोलंदाजी ट्रॅकवर चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले जाते. कमबॅक करण्याची मात्र संधी पुष्करला भेटते आणि तीच संधी मात्र यावेळीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना यावेळी आखूड पद्धतीचा चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार. 6 धावा करता षटकार. पुष्कर देखील यावेळीला घातक ठरतोय. कम ऑन डीजे. टँकडेचे टँकडेचे स्कोर कार्डचा विचार केला तर 37 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पुष्कर जर बघायला गेलं तर 4 चेंडूच खेळ झालेला आहे. 3 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले होते, परंतु चौथा चेंडू अतिशय अकूट पद्धतीचा हाताळला, त्याला मात्र पनिश केलं. 6 धावा करता धावफलक 6 ने पुढे जाईल. चला चेंडूसाठी जास्त वेळाचा अवधी घेऊ नका. जो चेंडू असेल तुमच्याकडे त्याने लगेच मॅच ऑन करा विनंती असेल. कारण आता जर बघायला गेलं ना तर अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे, त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते, हे सन्मान देणं गरजेचं आहे. चौकार षटकार येतात त्यानंतर जर बघायला गेलं तर स्ट्राईक रोटेट देखील केले जाते. नाही तर आपण फक्त चौकार षटकार मारतो त्यानंतर फक्त आणि फक्त डॉट धावा येतात, त्यामुळे मात्र स्कोर थांबला जातो. आता स्कोर कार्डचा विचार केला 38 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही येणारे चेंडू असेल ते म्हणजे एक वैभव यावेळेला ऑन स्ट्राईक. यावेळेला प्रेशर आहे आणि प्रेशरमध्ये मात्र चेंडू वाईटरित्या हाताळला जातोय. कारण एक षटकार आला कुठे ना कुठेतरी थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी झाला असेल. कारण पुष्कर ज्या रीतीचा गोलंदाज आहे, पहिले जर बघायला गेलं तर वेगावर स्वार होता, परंतु यावेळेला थोडंसं कॉन्फिडन्स लेवल लूज झालंय की काय हा देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला काय कमालीचा चेंडू, त्यावर मात्र एक धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 40 धावा स्कोर कार्डवर लागले जातात 3 षटकाच्या अखेरीस. अजूनही 2 षटकांचा खेळ असेल बाकी, तर तुरे आपण संधी देऊया डिझेला, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डिझे. टँकडेचे टँकडेचे टँकडेचे. आता जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर कोण येतोय? महेश येतोय चौथं षटक हाताळण्याकरता. स्कोर कार्डचा विचार केला तर 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. वैभव देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर होईल का? कारण निरंजन दादा ऑन फायर आहेत, कारण चांगले धावा मात्र त्याने बनवल्यात. यावेळेला मोठ्या हिटच्या शोधामध्ये परत बॅट आणि बॉल मधला संपर्क चांगला नाहीये, त्याच कारणामुळे अगदी थोडेसे स्टंपात थोड्या करत्या वाचल्या काय काय आणि पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे. आणि ज्या वेळेला गोलंदाजाने डोक्याला हात लावला मला तरी वाटते अगदी स्टंपांच्या थोड्या जवळून मात्र हा चेंडू निघून गेला आणि त्याच कारणामुळे 1+1 धावा स्कोर कार्डवर सोडल्या जातील. धावफलकाचा विचार केला 45 स्कोर कार्डवर लागल्या जातात. थोडंसं स्पीडअप असू द्या विनंती असेल दोन्ही संघाला. आणि निरंजन दादा तब्बल आपल्या 22 धावा मात्र बनवतोय आपल्या संघासाठी आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला कोटपदे चेंडू आणि अतिशय मात्र यावेळेला चेंडू फ्लाइटेड षटकार मात्र निघून जातोय. धावफलक 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 48 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. कमॉन डीजे.
टंगडीचे आणि कमाल करतोय यावेळेला फलंदाज. जसं म्हटलं जातंय की चांगल्या रीतीचा फलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे, परंतु यावेळेला कमबॅक होत नाहीये. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर वाईटरित्या हाताळला, प्रेशर आहे, परंतु तुम्हाला चांगलं षटक हाताळणं गरजेचं असेल, कारण धावा आता मात्र मोठ्या बनल्या जात आहेत. कुठे ना कुठेतरी या धावाला रोखणं गरजेचं असेल. यावेळेला पुन्हा आकडपद्धतीचा चेंडू. आता चेंडू थांबायचं नाव घेत नाही, तोफाच्या स्वरूपाने मात्र धावा बनत आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर 6 ने पुढे जाईल. 54 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 54 स्कोर कार्डवर लागले जाते. अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे आणि वॉरियर सिंग आणि निरंजन दादा आता जर बघायला गेलं तर 11 चेंडू 35 धावावर खेळतोय. काय कमालीची फलंदाजी केली जाते, अक्षरशः हवी झालाय. मात्र यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून आक्रमक पवित्र धारण केलंय यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा आकडपद्धतीचा चेंडू आणि पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे आणि मिस झाला हा चेंडू. थोडेसे नाखुश असतील कारण अशा रीतीचा चेंडू त्यांना पुन्हा भेटणार नाही. आणि जर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी वाईट एसटीला सोडून गेला चेंडू, त्याच कारणामुळे स्कोर कार्डमध्ये विचार केला तर 55 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात अतिशय मजबूत स्थितीमध्ये. मात्र यावेळेला गोलंदाजी जर बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता काय घडेल, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला चांगला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय कव्हरच्या रिझनमध्ये. त्या ठिकाणी प्रणय आहे, तत्पूर्वी 1 आणि दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. धावफलकाचा जर विचार केला 57 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता हा पत्र प्रेशर आहे गोलंदाजावर. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे कारण फलंदाज अक्षरशः हवी आहेत. इथून जर बघायला गेलं तर एक इकॉनॉमिकल षटक हाताळणं गरजेचं आहे कारण धावा अतिशय मात्र मोठ्या धावा बनल्या जात आहेत. कारण 57 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला मात्र चांगल्या रीतीचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी किप्पर देखील चुकी करतोय. आता मात्र साथ भेटत नाही. गोलंदाजाचं जर बघायला गेलं तर पंच सांगतायत लेग बाईटच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्ड विचार केला 22च्या रूपामध्ये 58 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आणि 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. येणारे अजूनही चेंडू असतील ते म्हणजे 2. आता वैभव ऑन स्ट्राईक आहे. मोठा हिट ह्याच्या बॅटमधून देखील येईल का. यावेळेला मोठ्या हेडच्या शोधामध्ये गेला आणि सरळ स्टंपांचा वेध. मोठा गडी तंबूच्या आसरेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आयुष यावेळेला दाखल झालाय. कमॉन डीजे. आणि 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 58 स्कोर कार्डवर लागले जाते. चला थोडंसं स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. यावेळेला कमाल करतोय. 2 षटकार जर लगावले त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचे चेंडू मात्र महेश मात्र हाताळतोय. ही क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी 1 धावा अंकित केली जाईल. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 59 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येत्या काळात जर बघायला गेलं तर 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील, कारण मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज मात्र ओपनिंग करता गेला होता निरंजन दादा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण त्याने फॉर रिस्पॉन्सिबिलिटी घेतलंय आपल्या संघासाठी आणि ती जिम्मेदारी मात्र अचूकरित्या मात्र यावेळेला पार पाडत असताना 5वं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सहयोग यावेळेला दाखल झालाय. कमबॅक करावा लागेल कारण धावा अक्षरशः मोठ्या बनल्या जातात. 59 मात्र एक जे सन्मानजनक स्कोअर परत मात्र पोचून नेऊन ठेवलंय आपल्या संघाला. आणि यावेळेला बॅटर देखील आयुष आहे, हा देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला. यावेळेला आपण पाहिलं की
सुरेखरित्याचा चेंडू टाकण्याचा मात्र किताब कोण करत असेल तर तो म्हणजे आयुष. 59 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू अतिशय ॲक्युरेटरित्या हाताळला आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेला चांगल्या रीतीचा चेंडू, परंतु पंच सांगतायत की खराब चेंडू आहे. वाईट एसटीला मात्र सोडून जाणारा हा चेंडू आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. 60 यावेळेला स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि अनय वॉरियरच्या तंबूमध्ये मात्र यावेळेला आनंदाचं वातावरण असेल, कारण एक सन्मानजनक स्कोर परत मात्र संघाला नेऊन पोचवलंय. परंतु येत्या काळात जर बघायला गेलं तर रॉकस्टार संघाची फलंदाजी देखील अजून बाकी आहे. यावेळेला काय कमालीचा फटका लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढला जाते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. परताबा लागेल तंबूच्या असलेला. तत्पूर्वी आपण संधी द्या डीसीला. कमॉन. टँगडेचे आणि आयुषने मात्र उत्तरच प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रीतीचा चेंडू हाताळला, सुयोगने विचारलं होतं की या चेंडूवर काय, परंतु उत्तर दिलं होतं, परंतु सक्सेसफुल ठरला नाही. आणि धरमने जर 2 षटकार लगावले तर यंगस्टार ग्रुपकडून मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि ऋषिकेश यांनी देखील षटकाराकरता 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता 60 धावा स्कोर कार्डवर लागले जातील. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला पहिला चेंडू बॅटिंगच्या रेंज मध्ये आहे, आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन डीजे. टँकेडीचे आणि एक षटकार तर लगावलाय. आता पुन्हा देखील लगावला जाईल का? 2 षटकारावर 2000चा पारितोषिक लागला जातं यंगस्टारच्या माध्यमातून. यावेळेला काय घडलं जाईल? यावेळेला कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलं जातंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि धरमकडे जी घाई आहे ना, संयम नाही आहे, त्याच कारणामुळे कुठेतरी मागे आहे. संयम राखणं गरजेचं आहे, परंतु इम्प्रेसिव्ह फलंदाजी केलंय धरमने, कमबॅक केलंय. कारण त्याने म्हटलं होतं मला जाता की स्वस्तिक, तू ज्या वेळेला माझं कौतुक करतो, परंतु ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जाईल यावेळेला मी उत्तर देईल. आणि ते उत्तर मात्र त्याने षटकाराने दिलं जाते. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत धरम करता, कारण चांगला फटका होता, परंतु सीमारेषा पार करेल एवढा मात्र ताकदीचा फटकार होता. स्कोर कार्डचा विचार केला तर 66 स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही जर बघायला गेलं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धरम नक्कीच कौतुक करेल, चांगल्या रीतीचा फटका खेळला. नक्कीच येत्या काळात तुला देखील शुभेच्छा असेल, कारण अशाच रीतीची फलंदाजी तुझ्याकडून हवे याकरता बक्षिसाचा पाऊस झाला होता. आणि 66 स्कोर कार्डवर लागले जाते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सहयोग गोलंदाजी ट्रॅकवर. आता निखिल आहे, निखिल डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि चला थोडं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. एकदा अंकित केले जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 57 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता उर्वरित शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील, कारण जो ओपनिंगचा फलंदाज मात्र यावेळेला शेवटचा चेंडू खेळला जाईल. 67 मात्र धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल आणि दुसरी धावा देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. आता जर बघायला गेलं तर तिसरी पूर्ण होईल का, परंतु उत्तर येते नाही. यस, 69 आणि 70 धावाचं टार्गेट सेट करून दिलंय ते रॉकस्टार संघासमोर. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला.
आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 70 धावा मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्यात. अतिशय मजबूत स्थितीमध्ये अनेक वॉरियर संघ आपण पाहू शकाल. चला आपले सलामीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती असेल. रॉकस्टार संघ 70चं मोठं असं भलं आव्हान मात्र समोर आहे. कारण येत्या काळात जर बघायला गेलं तर 5 षटकाचा खेळ रंगला जाईल. 30 चेंडूमध्ये 70 बनवायचे आहेत. कशा रीतीचा सामना रंगला जाईल पहिल्या षटकापासूनच मात्र मोठ्या हिटच्या शोधामध्ये जावं लागेल. कारण मोठ्या धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. जर बघायला गेलं तर निरंजन दादा ऑन फायर होते. तब्बल आपल्या संघासाठी 39 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. शेवटच्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर एकच चेंडू मात्र त्यांना खेळायला भेटला. नाहीतर अर्धशतकी खेळली देखील संपन्न झाली असती. हा जर तरचा खेळ आहे. झाली असती नाही झाली असती परंतु संधी भेटली असती तर केली असती कारण ऑन फायर होते. चला नवीन बॅटर पुष्कर विनंती असेल चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. यस सलामीचे बॅटर चला यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं चेंजेस आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर मात्र वैभव खांजोडेला आमंत्रित केलंय. येत्या काळात जर बघायला गेलं तर मला वाटलं निरंजन दादा असतील परंतु चेंजेस केलं कारण हा त्यांच्याकडे माइंडसेट आणि एक कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र आहे. 70 असं भलं मोठं आव्हान दिलंय परंतु जर बघायला गेलं तर यावेळेला गोलंदाजी म्हणजे परिवर्तन आहे. कारण समोर जर बघायला गेलं तर पुष्कर आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल प्रणय देखील आहे. दोन्ही सलामीचे बॅटर आणि गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेला वैभव. पहिला चेंडू टाकला जाईल. यावेळेला बॅटीची एच लागली जाते. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन पुष्करला परतावा लागेल तंबूच्या आसरेला. तत्पूर्वी आपण संधी द्या डिस्क चौकीला. कम ऑन डीजे. टंगडेचे पहिला चेंडू महत्वाचा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना मंद मंद पावलाने कारण 70चं आव्हान आहे अशा रीतीची फलंदाजी करेल अशी अपेक्षा नव्हती परंतु यावेळेला नाकोश केला जाते. रॉकस्टारच्या सर्वच खेळाडूंना नाकोश केलं जाते कारण पहिले जर बघायला गेलं तर पुष्करने मात्र सर्वांना इम्प्रेस केलं होतं परंतु येत्या काळात बघायला गेलं तर वेळ बदलले आणि खेळ देखील बदलला जातो. यावेळेला स्वस्तामध्ये परतला मात्र तंबूच्या आसऱ्याला. नाखुश असेल स्वतःवर देखील कारण अशा रीतीची बॅटीची एज लागली आणि सरळ मात्र तंबूच्या आसऱ्याला. पहिला झटका लागला जातोय. यावेळेला वर्चस्व बनवलं जाईल आता गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये आकाश आहे आणि आता मात्र प्रणय देखील आहे. चला अडे वॉरियर संघाला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप असू द्या. क्षेत्ररक्षणाकरता जास्त वेळाचा अवधी घेऊ नका ही देखील विनंती असेल. आता प्रणय मात्र ऑन स्ट्राईक आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलंच विकेटचं पतन आणि त्यानंतर एक धावा. यावेळेला काय कमालीचा चेंडू स्विंग अँड मिस. टप्पा पडला आणि सरळ मध्ये आला
आता घातक ठरेल, कारण हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय. जर बघायला गेलं तर पहिले फलंदाजीच्या माध्यमातून स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु यावेळेला कमाल करून देतोय. पहिला चेंडू मात्र काय कमालीचा हाताळला, अचूक टप्पा आणि बेधक मारा. यावेळेला पुन्हा त्याच रीतीचा चेंडू वारंवार हाताळण्याचा होता, कारण ही क्षमता आहे, ही ताकद आहे, ही नजाकत आहे. आणि या पुढील मात्र फायनलची मेगा फायनल मॅच रंगली जाईल. एका बाजूला ओमसाई तर दुसऱ्या बाजूला कोण असेल, कारण अजूनही जर बघायला गेलं तर हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलेल, कधी इकडे तर कधी तिकडे. यावेळेला अक्कोडपतीचा चेंडू होता, पंच सांगतायत की वाईट आहे, वाट बघतायत ओमसाई संघ, ही कोण येईल आमच्या बरोबर. कारण येत्या काळात जर बघायला गेलं तर अनय वॉरियर संघाने 70 बनवलेत, परंतु जर बघायला गेलं तर रॉकस्टार संघाला देखील मेहनत करावा लागेल. कारण येत्या काळात स्कोरकार्डचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा स्कोरकार्डवर लागल्याच आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता डावखुरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, एका बाजूला आकाश आहे तर प्रणय, अशी जोडी मात्र मैदानाची कमाल करावा लागेल. तुफानी फलंदाजी मात्र करावी लागेल. यावेळेला बराच काळ चेंडू हवेमध्ये, आणि काय घडतंय त्या ठिकाणी चुकी केली जाते. मनोहर यावेळेला चुकी करतोय, सरळ सोपा कॅच मात्र यावेळेला सोडला जातोय. आता उर्वरित शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला, यावेळेला कम्मालीचा फटका आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी निरंजन दादा असतील, चुकी करणार नाही, परतावा लागेल प्रणयला देखील. 2 महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतत असताना स्कोर कार्डचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कम ऑन टीचे. टँगडेचे पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 4 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेखरित्या मात्र हा खेळ खेळला जातोय. आणि यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल, मनोहर मात्र दाखल झालाय दुसरं षटक हाताळण्याकरता. कारण निरंजन दादा यांना माहिती आहे धावा मोठ्या आहेत, थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी हे चेंजेस केलेले आहेत. येत्या काळात जर बघायला गेलं तर पहिलं षटक वैभवला बोलवलं आणि त्याने ॲक्युरेट मात्र षटक हाताळलं. जी कामगिरी करता मात्र ज्या गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलं होतं तेच काम मात्र यावेळेला वैभवने करून दिलं. आता मात्र रिलॅक्स असतील. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, यावेळेला चेंडू इनटू द गॅपमध्ये आहे, थांबणार नाही, चेंडू निघून जाईल चौकारा करता 4 ने पुढे जाईल. टंगडेचे यस, आकाश मात्र यावेळेला कमाल करतोय. यस, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. स्कोर कार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागला जातं. पहिला चेंडू फुलटॉस रीतीचा हाताळला आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर पनिश केलं लगेच आकाशने. कारण अशा रीतीची फलंदाजी करणे गरजेचं आहे, कारण येत्या काळात मोठा धावफलकाचा पाठलाग करणे गरजेचं आहे. 70 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. एकेरी दुहेरीने मात्र खेळ होणार नाहीये. यावेळेला देखील फुलटॉस आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चुकी केली जाते वारंवार.
आणि रनआउटच्या रूपामध्ये मात्र अनिशला परतावं लागेल. चला नवीन बॅटर त्वरित मैदानामध्ये जा ही विनंती असेल. डीजे टँकेडीचे आणि बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक. मात्र गडी तंबूच्या आसरीला परतत असताना पहिले पुष्कर परतला, त्यानंतर स्वस्तामध्ये प्रणय देखील परतला आणि त्यानंतर आकाश देखील. आता एका बाजूला जर बघायला गेलं तर हितेश आहे, आणि पंच सांगतायत की हा खराब चेंडू आहे आणि त्याच कारणामुळे 1+1 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आणि मनोहरची ही खासियत आहे, ज्या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येतो त्यावेळेला एक चेंडू तरी नो हाताळतोय. कारण ज्या वेळेपासून मॅचची सुरुवात झाली तेव्हापासून त्याने हे किताब ठेवलंय. एक तरी षटकामध्ये नो हाताळण्याचा किताब कोणी केला असेल तर तो म्हणजे मनोहर. या वेळेला काय भन्नाट वेग, अचूक टप्पा आणि बेधक मारा, ॲक्युरेट मात्र चेंडू हाताळला जातोय. यावेळेला मात्र वर्चस्व आहे आणि वॉरियर संघाचं. कारण वारंवार जर बघायला गेलं तर गोलंदाजी चांगले इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली जाते. स्कोरकार्डचा विचार केला 11 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातं, अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेला चांगला फटका आहे, टिप्स लॉंगॉनला त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल. गोपाल आहेत, एक धावा अंकित केली जाईल एकच्या मदतीने. 12 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 4 चेंडूचा खेळ चालले, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातलं. पॉवर प्ले ऑन आहे, याच्यामध्ये तुम्हाला मात्र मोठी हिट देखील खेळणं गरजेचं आहे कारण 70 सहजरित्या बनणार नाही. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे, चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 1 बाउन्स चौकारा करतात. त्या ठिकाणी प्रेक्षक असेल तर त्यांना विनंती असेल की चेंडू आमच्या परत पोचवा. पंच सांगतायत की षटकार आहे, तब्बलक 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आणि यावेळेला पनिश केला जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय, कुठे ना कुठेतरी खराब षटक. यावेळेला चांगला अक्युरेट मात्र चेंडू हाताळला जात आहे. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 18 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेला आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डिझे. टँकुडीचे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. निरंजन दादा यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय कारण त्याला माहिती आहे धावा मोठ्या आहेत. कधी परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि काहीतरी थोडंसं फील्ड प्लॅनमध्ये चेंजेस केलं कारण 70 या सहजरित्या बनवू शकत नाही कारण पुष्कर आणि प्रणय मात्र स्वस्तामध्ये बाद झाले आणि त्याच कारणामुळे कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. या वेळेला काय कम्मालीचा चेंडू. फलंदाज मात्र मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु मी सांगेल हा देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे. तुम्हाला मोठा हिट खेळायचा असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण या फलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्ही सहजरित्या मोठा हिट खेळू शकत नाही कारण तेवढा ताकदीचा हा गोलंदाज आहे. आणि यावेळेला चांगला फटका आहे, चेंडू इंटू ते गॅपमध्ये आहे, थांबणार नाही. या रीतीची फलंदाजी करणे गरजेचं आहे परंतु आणि या वेळेला
चौकार खेचतोय, रीड केला मात्र गोलंदाजाला की कशा रीतीचा चेंडू हाताळायचा होता आणि लगेच मात्र पनिश केलं. परंतु जर बघायला गेलं तर या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. कारण भल्या भल्या फलंदाजाला ह्यांनी नाचवण्याची क्षमता कोणाकडे असेल तर ते म्हणजे निरंजन दादा. आता काय घडलं जाईल, चौकार येतोय, 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. अखेरीस मात्र स्कोरकार्डचा विचार केला, 22 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या, ही विनंती तुम्हाला करतो. यावेळेला बॅटीची इज लागली जाते, फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय, रॉकस्टारच्या तंबूमध्ये चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. धावा मात्र अतिशय वेगाने येत आहेत, आता धावा बनतायत. 26 स्कोरकार्डवर लागल्या जातात. आता पुष्करला वाटत असेल की कुठे ना कुठे जर आऊट झाला नसता तर मात्र 70 बनले असते की काय, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण आता जर बघायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, 26 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. मोठे बॅटर मात्र स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु मागचे खेळाडू मात्र कमाल करतायत. यावेळेला धावा बनतायत आणि हे धावा बनणे देखील गरजेचं आहे. कारण 70 डिपेंड्स करणं थोडंसं अवघड आहे, परंतु संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि यावेळेला चांगला चेंडू, मात्र मी म्हटलं की कमबॅक करण्याची क्षमता भरपूर आहे. काय कम्मालीचा चेंडू हाताळला, फील्ड प्लॅन चेंज केलं आणि त्याच रीतीचा चेंडू हाताळला आणि गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, सहयोग घोरत दाखल झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूची अखेरीस 26 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. तर तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. डावखरा फलंदाज तर एका बाजूला डावखरा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. फील्ड प्लॅनमध्ये थोडंसं चेंजेस केलं जाते, गती परिवर्तन केलं जाते. फील्ड प्लॅन आपण पाहू शकाल जसा रीतीचा मात्र फलंदाज आला लगेच मात्र सजवलं गेलं. हा मोठा खेळाडू आहे, ह्याच्याकडे तो अनुभव मात्र भन्नाट आहे. कारण त्याला माहिती आहे मी कशा रीतीचा षटक हाताळू शकतो आणि त्याच रीतीची गोलंदाजी केली जाईल. यावेळेला देखील आपण पाहू शकाल मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु गोलंदाज यावेळेला हवी आहेत. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचं या ठिकाणी संधी उपलब्ध झाली, परंतु बघायला गेलं तर गरज नाही आहे. कारण स्कोरकार्डचा विचार केला 27 आता फक्त आणि फक्त स्कोरकार्डवर लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, अजूनही चेंडू येणार असेल ते म्हणजे एक. यावेळेला स्विंग अँड मिस, टप्पा पडला जातोय आणि डॉट. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला, 27 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. आता 12 मध्ये 43 बनवायचे आहेत. आता एकेरी दुहेरीनेच्या भाषेमध्ये बोलून चालणार नाहीये. आणि 12 मध्ये 43 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर वैभव. यावेळेला काय कमालीचा चेंडू, या गोलंदाजाकडे क्षमता आहे ती, मात्र वारंवार डॉट डॉट पद्धतीचा चेंडू हाताळण्याचं किताब कोण असेल तर तो म्हणजे वैभव खानजोडे. चांगल्या रीतीची कामगिरी करून दिली जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळला जातोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल तंबूच्या असरेला. यस, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चित्तेश, आणि सध्या चर्चेत आहे. चे रील्स मात्र खूप व्हायरल झालंय, कारण ह्याने जी मेहनत घेतलंय ती मेहनत मात्र रंगाला आलंय. कारण कुठे कुठे या खेळाडूने मेहनत नाही केली. चिंचणचा ग्राउंड असो, सालवडचा ग्राउंड असो, त्यानंतर MSCBतला ग्राउंड असो, जिथे मिळेल तिथे त्याने प्रॅक्टिस केली
आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धामध्ये त्याचं रंगत देखील त्याने दाखवली. षटकार दाखवून आम्ही रील्स देखील पाहिली, कारण त्या रील्सला खूप प्रसिद्धी आहे. आता येत्या काळात जर बघायला गेलं तर संधी आहे आज, आणि आज देखील ती कमाल करून दाखवेल का. आणि प्रज्वल गरतकडून देखील बक्षिसाचा वर्षाव लागला जातोय. पहिला चेंडू परतला जातोय, मोठ्या हिटच्या शोधामध्ये गेला आणि तंबूच्या अस्त्राला स्वस्तामध्ये परतला. चांगल्या पद्धतीचा फटका होता, परंतु हरकत नाहीये. पुढच्या वेळेला तुम्हाला संधी भेटेल तेव्हा मात्र अशा रीतीचा खेळ करा. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला. 27 स्कोरकार्डवर लागल्या जातात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती असेल जास्त वेळाचा अवधी घेऊ नका. आपल्याला आजच्या दिवसातली फायनल मॅच खेळवायची आहे. मेगा फायनलची मॅच रंगली जाईल. एका बाजूला ओम साई, दुसऱ्या बाजूला जिथपर्यंत 9 चेंडूचा खेळ होत नाही तिथपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण येईल, कारण 43 बनवायचे आहेत. असं जर बघायला गेलं तर वर्चस्व मात्र अनय वॉरियर संघाचं आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु वेळानुसार खेळ बदलतो, खेळानुसार वेळ बदलतो. आणि चौथा षटक प्रगतीपथावर आहे. चला स्पीडअप करा. वैभव विनंती असेल. यावेळेला स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय. या गोलंदाजाच्या विरुद्ध जर तुम्हाला खेळायचं असेल ना, तुम्हाला प्रॅक्टिस असणे गरजेचं आहे, कारण हा तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे. कारण जर बघायला गेलं तर ॲक्युरेट मात्र चेंडू हाताळला जातोय या गोलंदाजीच्या माध्यमातून. अजूनही येणारे 2 चेंडू असतील. 2 चेंडू मागे किती धावा खर्च केले असतील. आता फक्त आणि फक्त 27 स्कोरकार्डवर लागले जात आहेत. यावेळेला काय कमालीचा फटका. चेंडू डाऊन द ग्राउंड निघून जातोय. गोपाल जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी काय घडतंय, निर्मित मात्र कमाल करतोय, कारण हा उत्साह आहे. चेंडू आला परंतु जसं आपण परतवला जातो, परंतु बॅटीने परतवला आणि धापलक 4 ने पुढे जाईल. 31 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू असेल. चला वैभव विनंती असेल थोडंसं स्पीडअप असू द्या. आपल्या जर बघायला गेलं तर उर्वरित शेवटची एक मॅच मात्र खेळवली जाईल आणि त्यानंतर PPLचा फायनलचा मानकरी कोण असेल तो म्हटलं ठरला जाईल. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, अंतिम षडी चुकी केली, चेंडू निघून जाईल. षटकारा करता धावफलक 6 ने पुढे जाईल. 37 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चला उर्वरित शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. चला स्पीडअप करा विनंती असेल. गोपालला विनंती असेल, कारण स्कोरकार्डचा जर विचार केला ना तर फक्त आणि फक्त 37 स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. आणि उर्वरित शेवटचं षटक आहे. आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महेश देखील आहे. यावेळेला चांगला फटका आहे. अरे बाई बंद केला तो. हॅलो. यावेळेला कॅच सुटला जातोय आणि स्कोर कार्डचा विचार केला 39 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला डॉट पद्धतीचा चेंडू.
आणि वाईट चेंडू हाताळला जातो. आता फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत. अॅक्युरेट मात्र चेंडू हाताळला जातोय. गरज देखील नाहीये, कारण जर बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा हिट मात्र खेळला जातोय. त्या ठिकाणी वैभव आहे. कॅच केला जाईल का? यस, आणि गडीबाद. चला, विनंती असेल, चला ही मॅच मात्र अनय वॉरियर्स संघाने विजय केलाय. विनंती असेल अनय वॉरियर्स संघाच्या कर्णधाराला की आपण या टॉस करता, आणि त्याचबरोबर ओम साई फायटर्स संघाला देखील विनंती असेल की आपण देखील टॉस करता या. आता मात्र रोमांचक मॅच रंगली जाईल. एका बाजूला अनय वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला ओम साई फायटर्स. एक सॉन्ग होऊ द्या, विनंती असेल.